महायुतीमध्ये 51% लढाई जिंकली पाहिजे, हाच अमितभाईचा बोलण्याचा टोन आहे। आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे। आणि त्यामुळं कुठलाही अमितभाईचा असं म्हणणं नाही, अमितभाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे, शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे। आणि अमितभाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य 24 तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत। आज आपण बघतोय हिना गावित यांची घरवापसी होते आहे, खऱ्या अर्थानं त्यांचे येणं किती महत्त्वाचं आहे? नाही, प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठलाही नागरिक व्यक्ती नेता पक्षामध्ये येतो तेव्हा पक्षाची उंचीच वाढतं, पक्षाची मेंबरशिप वाढतं, पक्षाचे मतदान वाढतात। त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने पक्षप्रवेश केल्यावर पक्षाची वाढच होतं, त्यामुळं प्रत्येक पक्षप्रवेश महत्त्वाचा असतो। असं आहे, SIR देशालाच लागू होणार आहे। आता पहिल्या टप्प्यात कोणता घ्यायचा, दुसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा, तिसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा हे ठरवतील का निवडणूक आयोग ठरवेल? असं आहे की सर्व राज्याचा काम करता करता SIRमध्ये ज्या काही पद्धती त्यांनी अवलंबल्या असतील त्या पद्धतीत सर्व देश होईल। त्यामुळं आज उद्या परवा केव्हा तरी होणारच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हा पहिले का तो पहिले का हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या। तुम्ही कोण ठरवणार आहेत? भाई, देश में सभी तरफ लगेगा ऐसा चुनाव आयोग ने कहा था, तो मुझे लगता है कि चुनाव आयोग तय करेगा कहाँ पहले करना है, कहाँ बाद में करना है। एक साथ पूरा देश थोड़ी होता है। हाँ, हमने भी बार बार हाईकोर्ट में पिटीशन करके ये जो मतदार यादियाँ होती है इसमें दुबार तिबार नाम रहते हैं, ॲडिशन होता है, डिलीशन नहीं होता है। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।